नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, भारतीय ज्ञान परंपरेतील आद्य ग्रंथ म्हणजे ऋग्वेद होय। या भागात आपण ऋग्वेद या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत। या भागातून आपल्याला ऋग्वेदाची ओळख होईल, ऋग्वेद रचनेचा काळ माहिती पडेल आणि ऋग्वेद या ग्रंथाची भारतीय ज्ञान परंपरेतील गरज समजून घेता येईल। सर्वप्रथम आपण ऋग्वेदाची ओळख करून घेऊ। रुच्यते स्तूयते यया सा ऋक्, अर्थात ज्याद्वारे स्तुती केली जाते ती ऋचा होय। ऋग्वेदात स्तुतीपूर्ण ऋचांचाच समूह आहे। याचा विषय शस्त्र असल्याने याचे गायन होत नाही। विविध ऋषींनी भावपूर्ण शब्दात देवतांची स्तुती यात केली आहे। हा अतिप्राचीन ग्रंथ असून सृष्टिविद्येसह अनेक सुगुप्त विद्या सूत्ररूपाने यात मांडल्या आहेत। ऋग्वेदाची देवता इंद्र ऋत्विक होता, तर ऋषी पैल आहे। हा ज्ञानप्रधान ग्रंथ 10 मंडलात विभागला असून यात 10,467 ऋचा आहेत। याचे अष्टक पद्धतीनेही विभाजन आढळते, ज्यात 8 अष्टके आहेत। महाभाष्यानुसार ऋग्वेदाच्या 21 शाखा सांगितल्या जातात, पण उपलब्ध मात्र फक्त शाकल शाखाच आहे। ऋग्वेदाचे विभाजन 2 प्रकारे केले जाते। ऋग्वेदाचे विभाजन करताना त्यातला पहिला भाग आहे सूक्तानुसार केले जाणारे विभाजन। सूक्तानुसार केल्या जाणाऱ्या या विभाजनात सूक्ताचे 4 प्रकार सांगितले आहेत। ऋषी सूक्त, एकाच ऋषीच्या अनुभवात्मक सूक्तांचा समूह या ऋषी सूक्तात येतो। देवता सूक्त, यात एकाच देवतेच्या मंत्रांचा समूह गृहीत धरलेला आहे। छंद सूक्त, यात समान छंद असणाऱ्या सूक्तांचा समूह येतो। तर अर्थसूक्त, अर्थानुसार ज्या सूक्तांमध्ये एक समानता आहे अशा सूक्तांचा समूह यात केलेला आहे। दुसरा भाग आहे तो मंडल विभाजन। ऋग्वेदाच्या मंडल विभाजनानुसार यात 8 अध्याय येतात। वालखिल्य सूक्तानुशिवाय संपूर्ण संहितेत 10 मंडल, 65 अनुवाक, 108 वर्ग आणि एकूण 10,467 ऋचांचा समावेश यात आहे। मात्र शाकल ऋषींच्या मते यात 10,580 ऋचा आहेत। अग्नी या देवतेवर ऋग्वेदात 200 सूक्ते आहेत। सवितृ देवतेची 11 सूक्ते आणि एकूण सूक्तात आंशिक रूपाने वर्णन आलेले आहे। इंद्रदेवतेची यात 250 सूक्ते या ऋग्वेदात येतात। रुद्रदेवतेची 3 आणि विष्णुदेवतेची 5 सूक्ते यात आहेत। बृहस्पतीची 11 सूक्ते, अश्विनी कुमार या देवतेची 50 सूक्ते, वरुण देवतेची 12 सूक्ते, उषस देवतेची 20 सूक्ते, सोमदेवतेची 144 सूक्ते एका ऋग्वेदात आहे। प्रत्येक देवतेच्या सूक्तात त्या देवतेची विशेषता, तिचे असणारे कार्य आणि त्याच्या मानवतासाठी असणारा उपयोग, त्या देवतेचा उपदेश यात वर्णन केलेला आहे। आता आपल्यासमोर एक प्रश्न येईल, त्याचे उत्तर द्या। ऋग्वेदाची आज उपलब्ध असणारी शाखा कोणती? पर्याय आहे माध्यंदिन शाखा, कान्व शाखा, तवलकार शाखा की शाकल शाखा। बरोबर उत्तर आहे पर्याय 4, कारण ऋग्वेदाची आज उपलब्ध असणारी शाकल शाखा आहे। आता आपण ऋग्वेदाच्या काळाविषयी जाणून घेऊ। लोकमान्य टिळकांनी ज्योतिषशास्त्राच्या आधारे वेदाचा इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 6000 असा काळ सांगितला आहे। यांनी वेदाचा काळ 4 भागात विभागला। त्यानुसार ऋग्वेद संहितेचा काळ इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन 4000 पूर्व असा निश्चित केला आहे। परंपरावादींनी वेदांचे नित्यत्व स्वीकारल्याने त्यांना वेदाच्या काळाची निश्चितता सांगणे कठीण झाले आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऋग्वेदाचा परिचय आणि त्याचा काळ जाणल्यावर आता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेत ऋग्वेदाचे काय महत्त्व आहे हे जाणून घ्यायचे आहे। ऋग्वेद
या ज्ञानग्रंथाचे महत्त्व भारतीय ज्ञान परंपरेच्या दृष्टीने समजावून घेऊ. ऋग्वेदाचा इंग्रजी अनुवाद सर्वप्रथम इसवी सन 1850ला पाश्चिमात्य विद्वान विल्सन यांनी केला. तर इसवी सन 1873-75 या काळात ग्रासमन यांनी ऋग्वेदित कोशाचे प्रकाशन केले. यावरून आपल्या लक्षात येईल की पाश्चिमात्य लोकांना आपल्या वेदातील ज्ञानाला समजून घेण्याची इच्छा होती. हे ज्ञान आत्मसात करण्याचा किंवा त्याचा अर्थ स्वहिताच्या दृष्टीने बघण्याचा तसा प्रयत्नही त्यांनी केला. ऋग्वेद हा ग्रंथ आरण्यक, ब्राह्मण, उपनिषदादी वैदिक साहित्यासह पुराण, महाभारत, रामायणादी साहित्याचा पाया आहे. इतकेच नाही तर संत ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठात म्हणते, वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. यातून वेदाची सत्ता ही संत साहित्याकडेही विस्तारलेली दिसून येते. ऋग्वेदातील प्रत्येक ऋचा ही सत्यावर, नैतिकतेवर आणि सृष्टीच्या शाश्वत नियमावर आधारलेली आहे. याच्या नासदीय सूक्तात सृष्टीच्या निर्मितीचा विचार मांडला आहे. आयुर्वेदाचा पाया सर्वप्रथम ऋग्वेदातील विचारांमध्ये सापडतो. विषप्पला हिला लोखंडाचा पाय लावला असल्याचा संदर्भ शल्यचिकित्सेचे उदाहरण निर्देशित करते. ता आपो देवीरिह मामवंतु, अर्थात पाणी आपल्यासाठी कल्याणकारी ठरो. या ऋचेमध्ये पाण्याला जीवनदायी तत्व मानले आहे. ऋग्वेदातील या प्रार्थनेचा उद्देश केवळ पाणी मिळावे असा नाही, तर ते शुद्ध, पोषण करणारे आणि आरोग्यदायी असावे अशी कामना केली आहे. हिरण्यगर्भ हा योगविज्ञानाचा प्रथम वक्ता आहे. हिरण्यगर्भ सूक्त सर्वप्रथम ऋग्वेदात येते. योगसूत्रातील ऋतंभरा प्रज्ञा ऋग्वेदातील ऋक्तत्व म्हणजेच सत्याचे तत्व निर्देशित करते. ऋग्वेदातील काव्याला मंत्र म्हटले आहे. या मंत्रात रस, स्नेह व अस्तित्वाचे ज्ञानही आहे. यात मानवाच्या समूहाला आर्य हा शब्द वापरलाय. ऋग्वेदाच्या ज्ञानसूक्तात सांगतात की ज्याप्रमाणे मेधावी लोक सुपाने सत्तू स्वच्छ केल्याप्रमाणे बुद्धीच्या सामर्थ्याने भाषा शुद्ध व परिष्कृत करतात, तेव्हा कुठे मित्र त्याचा वास्तविक भाव समजू शकतो. त्याप्रमाणे ज्ञान हे सहज नाही. ज्ञानाचा प्रवास क्लिष्ट वाटत असला तरी तो अशक्यही नाही. ज्ञानाचा प्रवास हा पदार्थाच्या गुणातून, त्याच्या सूक्ष्मत्वातून सुरू होतो. जसे वेदातील सूक्ष्मज्ञान जाणून आपल्याला भारतीय ज्ञान जाणून घेण्याची आज गरज आहे. ऋग्वेदात केवळ विज्ञान आणि धार्मिक तत्वेच नाही, तर विश्वकल्याणाचाही संदेश यात दिला आहे. सामानी व आकुतिही सामाना हृदयानि वह, समानमस्तु वो मनो यथो वह सुसहासती. अर्थात हे उपासकांनो, समाजातील सर्व व्यक्तींनी एकाच उद्दिष्टासाठी कार्य करावे. विचार आणि उद्दिष्टे समान असावीत. सर्वांच्या हृदयामध्ये आणि भावनांमध्ये एकता असावी, जिथे द्वेष, भेदभाव किंवा वैराला स्थान नसावे. सर्वांच्या मनामध्ये एकात्मता असावी, ज्यामुळे ते एकत्रितपणे कार्य करू शकतील. जसा सुसंवाद आणि सहकार्याने आनंद निर्माण होतो, तसा सहवास असावा. ऋग्वेदातील अंतिम ऋचा मानवाला स्वार्थ, मतभेद व भेदभाव विसरून एकत्र कार्य करण्याचा संदेश देते. यामुळे जीवन समृद्ध, शांततामय व आनंददायी होते. मानवातील भेद नष्ट करून समानतेची कास धरण्याचा उपदेशही ती करते. भारतीय आद्यग्रंथाचे ज्ञान वैज्ञानिक व सामाजिक आधाराने अध्यात्माकडे नेणारे आहे. विश्वकल्याणाचा मार्ग दर्शविणारी ही ज्ञान परंपरा निश्चितच उपयोगी ठरणारी आहे. धन्यवाद.